महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सटाणा तिळवण येथे 3 दिवसापासून बेपत्ता इसम विहिरीत आढळल्याने खळबळ। तिळवण तालुका बागलाण येथील रामदास बारकू गुंजाळ वय 65 हे गेल्या 3 दिवसापासून कुणालाही न सांगता घरातून निघून गेले होते। त्यांचा सर्वत्र नातेवाईकांनी तपास केला असता ते कुठेही आढळून आले नाही। तसेच ते मनोरुग्ण असल्यागत वागत असल्यामुळे व यापूर्वीही ते 2 ते 3 वेळेस घरातून निघून गेले होते। काही दिवसानंतर परत सुखरूप घरी परत येत असत, त्यामुळे याही वेळेस ते सुखरूप घरी येतील या आशेवर त्यांचे नातेवाईक होते। काल सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी तिळवण येथील शेतकरी इंदुबाई श्रावण गुंजाळ ह्या महिला आपल्या शेतात काम करीत असताना त्यांना विहिरीतून उग्र स्वरूपाचा वास येत असल्यामुळे त्यांनी सहज विहिरीकडे डोकावून बघितले असता त्यांना पाण्यावर कोणीतरी अज्ञात इसमाचा शव तरंगताना आढळून आलाय। त्यांनी याविषयी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून खात्री केली असता गावातील रामदास गुंजाळ हे 2-3 दिवसापासून बेपत्ता आहेत अशी माहिती मिळाली। खात्री केली की सदर व्यक्ती ही रामदास गुंजाळ हेच आहेत। शेजाऱ्यांनी तात्काळ याविषयी गावकऱ्यांना व सटाणा पोलीस स्टेशनला माहिती दिली असता सटाणा पोलीस स्टेशनचे जयंत सिंग सोळंके व सचिन पवार हे घटनास्थळी दाखल होऊन सदर इसमाचे प्रेत गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीबाहेर काढले। याविषयी सटाणा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जयंत सिंग सोळंके व सचिन पवार करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सटाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।